अदरवाइज पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. संयोजन समितीची विनंती आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत. पहिल्या सत्राचा खेळ सुरू होतोय. टाइम इज मोर दॅन मनी. भरपूर उदाहरणं देता येतील. सकाळी जे वर्तमानपत्र आपल्याला 10 रुपयाला मिळतं तेच वर्तमानपत्र संध्याकाळी रद्दीच्या भावामध्ये विकलं जातं. वेळेचं भान तुम्ही बाळगा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज मार्कवर ऑन साइडला खेळायचं होतं. चांगली सुरुवात त्या ठिकाणी बघायला मिळते डॉट बॉलच्या माध्यमातून. नाणेफेक जिंकून प्रथमतः या मॅच मध्ये फलंदाजी स्वीकारलेले आहे प्रोडक्शन E18 या टीमने. ओपनिंग पेअर सध्या मैदानामध्ये आहेत. खूप सुंदर स्वरूपामध्ये पहिला चेंडू मात्र बघायला मिळाला सबमरीनच्या स्वरूपामध्ये. टप्पा पडल्यानंतर पूर्णतः जमिनी लगत राहिला. व्यवस्थित कनेक्शन जुळून आलं नाही. फलंदाजाचा अक्रॉस खेळले होते. ऑप्स्टमच्या पलीकडे शफल होऊन निर्धाव सांगता झालेले आहे. खूप जास्त वेळ घेतला जातोय. पंच आपण ताकीद द्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग नको. दुसऱ्या चेंडूवरती ताबाला धावसंख्येला आकाराने उकार देत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मोहित षटकातील तिसरा चेंडू घेऊन. बघा 6 चेंडूंसाठी 5च मिनिटे दिली जातात. मला तरी वाटतं 2 चेंडू हाताळण्यासाठी 2 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. डिसिप्लिन क्रिकेटमध्ये खूप मॅटर करतं आणि ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने दाखवावं ही नम्र विनंती आहे. पहिल्या षटकाचा खेळ विद्यमान आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू संपन्न झालेले आहेत. 2 धावा प्रोग्रेस कार्ड वरती. मोहितला आपण पाहतोय. हलकासा पदेराली त्यामधील बिघाड. चैतन्य आणि अमेय A1 जोडी सध्या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रोडक्शन E18 या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. ती थोडीशी चुकी झालाय. खरं तर एक बॅटर म्हणून तुम्हाला वे फॅक्टर मध्ये खेळणं गरजेचं असतं. अक्रॉस खेळायचं असेल तर मग चेंडूवरची करडी नजर असणं आवश्यक आहे. हा लोअर फुलटॉस चेंडू होता. ऑप्स्टमच्या पलीकडे हलकेसे शफल तर झाले परंतु बॅट स्विंग जो होता तो थोडासा लेट आला आणि त्या कारणास्तव हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चैतन्य सुरुवात आहे आणि सुरुवातीला या गोष्टी होत असतात. कितीही मोठा फलंदाज असला तरी देखील 5-6 चेंडू त्याला लागतात सेट होण्याकरिता. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. अनुप फार्मा प्रीमियर लीग चौकार. हलकेशे मिडल स्टंपला स्टान्स घेतला. त्यानंतर हलकेशे शफल झालंय आणि प्रॉपर बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला फलंदाज चैतन्य यांनी आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे देखणा चौकार या ठिकाणी बघायला मिळाला. ऍब्सोल्युटली स्मॅश केलं होतं. चाबूक पद्धतीचा फटका. धावफलक जाऊन विसावलेला आहे 6 या अंकावर. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक नेत्रदीपक नेत्रलोचक क्रिकेट. पंचांची भूमिका चांगली आहे. ते मात्र गोलंदाजाला सांगतायत की घाई करा. बघा प्रत्येक चेंडू नंतर जाणून बजून त्या ठिकाणी वेळ खर्च केला जातोय आणि पंच मात्र त्या ठिकाणी सक्षम आहेत गोलंदाजांना सूचित करण्याकरिता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना प्रोडक्शन E18 हा संघ जाऊन पोहोचलेला आहे 6 या अंकावरती. 6 रन्स आहेत फलकावर. एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मोहित यांच्या माध्यमातून आपण अनुभवू शकलात. 6 चेंडूंमध्ये 6 धावा दिलेल्या आहेत. फलंदाजी करत असताना थोडंसं शांत ठेवलेलं आहे प्रोडक्शन E18 या टीमला.
चांगली गोलंदाजी मोहितने आपल्या गोलंदाजीचा स्तर दर्जेदार दर्शविलेला आहे. केवळ 6 धावा. डॉन ब्रॅडमन यांना आपण पाहिलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिज वलयावर 99.94 बॅटिंग ॲव्हरेज त्यांचा होता. 29 शतके त्यांनी परिपूर्ण केली होती कसोटी क्रीडा विश्वामध्ये, परंतु केवळ 6 षटकार ते खेचू शकले होते. बघा, संयोजन समितीची विनंती आहे, जर जास्त वेळ घेतला तर मात्र पॅनलाइज केलं जाईल आणि ही शेवटची सूचना आहे. लौकिक दुसरी ओव्हर टाकू शकत नाहीयेत. लौकिक तुम्हाला तिसरा षटक टाकायचं आहे. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी होईल सुरुवात. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलेलं आहे, किफायतशीर राहिलेलं आहे. चिराग केणी षटकातील पहिला बॉल घेऊन हवेमध्ये सजवलेला फटका होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुंदर स्वरूपातील क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव ठिकाणी मिळेल आणि एकेरीच्या सहाय्याने 7 धावा झालेल्या आहेत फलकावर. शांत सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये मोहितने खूपच सुंदर गोलंदाजी केली, 6 धावा दिल्या. आता चिराग या दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांची जबाबदारी मात्र वाढलेली आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याकरिता येणाऱ्या 5 चेंडूंवरती अटॅक करणं गरजेचं आहे. डाऊन द लेग पंच दर्शवतायत. येथे मात्र वाईट बॉल, खराब चेंडूचे संकेत दिलेले आहेत. अतिरिक्त अशी 1 धाव आता फलकामध्ये समाविष्ट केली जाते. 8 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. थोडस कंट्रोल ढासळलं चिराग केणी यांचं आणि त्या कारणास्तव वाईट बॉल आपण पाहिला. ग्राउंड शॉट वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये आणखीन एक सिंगल येते. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. प्रोडक्शन E18 आणि विपक्षामध्ये संघ खेळतोय क्वालिटी कंट्रोल. हा चेंडू मात्र कट केला सुरेख पद्धतीने. आपल्या बोटांमधील जादू दर्शवत असताना चिराग केणी पाहायला मिळते त्या दुसऱ्या षटकामध्ये. वाईट चेंडू आल्यानंतर खूप चांगलं कंट्रोल मात्र त्यांनी दाखवलेलं आहे. लेंथ अँड लाईन मध्ये थोडीशी सुधारणा करतायत, ते आवश्यक देखील आहे. स्टिच इन टाइम, सेव्स 9, वेळीच जर उपाय केला तर संभाव्य मोठी हानी टाळली जाऊ शकते. येथे फटका फसला आणि काय झेल परिपूर्ण केलेला आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. वन ऑफ द स्पेक्टॅक्युलर कॅच. धन्यवाद. भावेश पाटील यांना आपण पाहू शकलात. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहेत. भूमातेला आलिंगन देत असताना तन मन धन सर्व समर्पणी भूमिका घेतली क्षेत्ररक्षक भावेश पाटील यांनी. अतिशय दर्जेदार झेल मात्र परिपूर्ण केलेला आहे. ग्रेट फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. जॉन्टी रोड्स यांच्या आठवणी यावी. भारतासाठी सुरुवातीच्या काळामध्ये अशा स्वरूपाचं क्षेत्ररक्षण एकनाथ धोंडू सोलकर करायचे. त्यानंतरच्या काळामध्ये रॉबिन सिंग यांना आपण पाहिलं. भावेश पाटील सर्वांची आठवण करून देत आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये युवराज सिंग आणि मोहम्मद कैफला आपण पाहिलं. यावेळेस मात्र फुल केलंय रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये. डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार 6. वेलकम बॅक. बघा, येथे चेंडू जो आहे तो थेट स्टेडियमच्या बाहेर पडवलाय स्वप्नीलने. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावर 15 या अंकावर. अशा स्वरूपाचा एक षटकार स्वप्नीलने ज्या पद्धतीने चेंडूला स्टेडियमच्या बाहेर पडवलाय, असा एक षटकार जर तुम्ही आता गुगलला सर्च केलं ना एकनाथजी, तर शाहिद आफ्रिदीचं नाव येईल. 153 मीटरचा षटकार त्याने देखील घेतला होता, जो स्टेडियमच्या बाहेर. आणि त्याही मागच्या इतिहासामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर 14 जानेवारी 1898 मध्ये जो डार्लिंग
याने देखील चेंडू स्टेडियमच्या बाहेर पाठवला होता. तशा पद्धतीने स्वप्नील षटकार खेचतात. खूपच सुंदर फटका होता. गोलंदाजाने चुकी काय केली होती तर अर्ध्या पिच वरती चेंडू दिला होता आणि त्यावरती पूल केलं होतं स्वप्नील यांनी. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. फलकावरती आहेत ॲक्युरेट 15 रन्स 15 धावा. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि येऊयात तिसऱ्या षटकामध्ये. फिफ्टीन रन्स 15 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. स्वप्नील यांचा एक टोले जंग फटका आपण पाहिला. आसमानी टोला होता. गगन भरारी गरुड झेप घेणारा तो षटकार आकाशाशी हितगुज साधणारा स्वप्नील यांच्या बॅट मधून. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 15 धावा फलकावर. 15 नोव्हेंबर 1989 कराचीच्या मैदानामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांचं पदार्पण झालं होतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि त्यापुढील मात्र 25 वर्षांमध्ये एक खेळाडू ते क्रिकेटचा देव असा तो प्रवास राहिला. जबरदस्त स्वरूपामध्ये. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. लौकिक आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. जर आपण विचार केला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा अर्थातच क्वालिटी कंट्रोल संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि तो सध्या आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर लौकिक. 15 रन्स 15 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. वेलकम बॅक. 15 धावा. आणखीन एक महत्वपूर्ण झटका लागतोय प्रोडक्शन E18 या टीमला. पाटील नेटवर्क सध्या या स्पर्धेला कव्हर अप करते. अनुराग चव्हाण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या साथीने ऋषी बदाने यांना आपण पाहतोय. एका बाजूने सरावलीचा ब्रँड आहे ऋषी आणि त्याच्या साथीने कमाऱ्याचा ब्रँड अर्थातच अनुराग चव्हाण. पाटील नेटवर्क आतापर्यंत या चॅनलला जर आपण विचार केला तर एस्टॅब्लिश करून 11 वर्ष परिपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. सुरुवात केली होती सालवडच्या मैदानापासून. 2015 मध्ये नितीश पाटील यांनी मात्र मोबाईलमध्ये काही क्षणचित्र आणि चलचित्र बंदिस्त करत असताना पाटील नेटवर्क ची सुरुवात केली 2015च्या कॅलेंडर इयर मध्ये. आणि बघता बघता आता 11 वर्ष ची परिपूर्ण होण्याच्या दिशेने 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये अगदी पहिल्या क्रमांकावरती पाटील नेटवर्कचा बोलबाला राहिलेला आहे. नितेश पाटील ब्रँड ऑफ नवली यांच्या वाहिनीने घेतलेली ही गगन भरारी आहे. युट्यूबचा शोध कधी आणि कसा लागला होता हा देखील रंजक किस्सा तर आहे. परंतु पाटील नेटवर्कचा शोध आणि त्यांची वाटचाल जे आपण ऐकलेले आहे. धावांची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 16 या अंकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. लौकिक यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट अर्जित केला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल ते खर्च करतायत. सुंदर स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण प्रात्यक्षिक रीतीने आपण पाहतोय. वन्स अगेन लौकिक तिसरा चेंडू घेऊन. वेगवान बॉल होता. क्विकर वन. एकदा सिंगलच येणार. अप्रतिम स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. लौकिक यांच्या माध्यमातून फलंदाजांना थोडंसं शांत ठेवण्यात आलेलं आहे. अनुफर्मा प्रीमियर लीग 2026 चा हा रणसंग्राम रणधुमाळी क्रिकेटची धुमस चक्री आपण पाहतोय. प्ले अँड मिस निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता झालेले आहे. डॉट बॉल. 4 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा आलेल्या आहेत आणि एक गडी गारद करण्यामध्ये सुयश प्राप्त केलेला आहे लौकिकने. क्लास अँड क्वालिटी यांचं सुंदर मिश्रण. आणखीन एक कमालीचा चेंडू. विलक्षण गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा 1 गडी. लौकिक अगदी नावाप्रमाणे अलौकिक गोलंदाजी करतोय. सुपर बँड सेन्सेशनल बॉलिंग. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड त्रिफळाची यष्टा उद्ध्वस्त. फलंदाज बाद.
वेलकम बॅक. जबरदस्त षटक राहिलेला आहे, पूर्णतः किफायतशीर आणि विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित या षटकाच्या हाताळणी बघायला मिळाली. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. प्रोग्रेस कार्डवरती केवळ आणि केवळ 17 धावा आहेत. चौथ्या षटकाचा या ठिकाणी प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मोहित आलेले आहेत गोलंदाजीकरिता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सागर. केवळ आणि केवळ 17 धावा आहेत प्रोग्रेस कार्डवर. 17 रन्स. ऍब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग, प्रॉलिफिक, कॉम्प्रिहेन्सिव्ह गोलंदाजीचं पृथक्करण सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला पुलचा फटका आहे. चेंडू सरळ निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित उंचीमध्ये. फलंदाज बाद. मागील षटकापासून आपण पाहतोय धावसंख्येला परिपूर्ण स्वरूपामध्ये ब्रेक लागलेला आहे. धावांची संख्या 17 या अंकावरती आपल्याला अनुभवायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण लौकिकने तिसऱ्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या, 2 गडी गारद केलंय. मोहितने देखील पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा दिल्या होत्या. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट अर्जित केलेला आहे. गडी बांधण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर महत्वपूर्ण असे 4 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना प्रोडक्शन E18 संघ बॅकफुटला ढकलला गेलाय. मोहित षटकातील पुढील बॉल घेऊन जबरदस्त हा देखील चेंडू विलक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. टॉसच्या स्वरूपामध्ये सांगता लो स्कोरिंग मॅच समोर येते की काय. 4 एप्रिल 2004 मध्ये आपण पाहिलं होतं हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेच्या मैदानामध्ये झिम्बाब्वे संघाला केवळ 35 या धावसंख्येवरती ऑल आउट केलं होतं श्रीलंका टीमने. सध्या लो स्कोर आपण अनुभवू शकतायत. झेलची संधी आहे आणि आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट्स. मागील 9 चेंडूंमध्ये जर आपण विघटन आणि विश्लेषण पाहिलं तर केवळ 2 धावा आलेल्या आहेत. समवेत 4 विकेट्स अशा स्वरूपामध्ये गोलंदाजी झालेली आहे. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. 5 विकेट्स डाऊन, 17 धावा. प्रोडक्शन E18 आता मात्र झुंजतोय या मॅच मध्ये. मोहित पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी होत आहे. 4 चेंडूंमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. 2 गडी गारद केलेले आहेत. क्वालिटी कंट्रोल संघाच्या माध्यमातून सध्या मात्र दरारा, दहशत, अधिराज्य अनुभवायला मिळतं. वाखाणण्याजोगी गोलंदाजी होत आहे. 17 वरती जणू काही खतरा निर्माण झालाय. महत्वपूर्ण 3 फलंदाज 17 या अंकावरतीच पास झालेले आहेत. हा देखील चेंडू जबरदस्त हाताळला गेलाय. मोहितच्या माध्यमातून कमर तोड गोलंदाजी होत आहे. एकही धाव खर्च केलेली नाहीये 5 चेंडूंमध्ये. 2 गडी गारद केलेले आहेत. आजच्या दिवसामधील पहिलं निर्धाव षटक हाताळण्याच्या उंबरट्यावरती मोहित पोहोचलेला आहे. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. पुलतर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि येथून जर आपण पाहिलं तर 3 विकेट मेडन. काय षटक हाताळलंय मोहितने. ग्रेट बॉलिंग. वेलकम बॅक. याआधी अंकितला आपण पाहिलं होतं निर्धाव षटक हाताळण्याचा रेकॉर्ड आणि त्यानंतर मोहित 6 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करत असताना 3 गडी गारद केलेले आहेत. मोहित या गोलंदाजाने 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. फलकावरती केवळ 17 धावा.
जबरदस्त गोलंदाजी. भारतासाठी सर्वाधिक निर्धाव षटके हाताळण्याचा रेकॉर्ड केला होता अनिल कुंबळे या गोलंदाजाने. 1685 निर्धाव षटके त्याने हाताळली होती. त्याची थोडीशी आठवण करून देतोय मोहित. 6 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करताना 3 विकेट्स. ग्रेट बॉलिंग, हॅट्स ऑफ मोहित या गोलंदाजाला. अतिशय धारदार गोलंदाजी त्याने परिपूर्ण केलेली आहे दक्षिण आफ्रिका संघाला. शॉन पोलाक ज्याने 1571 षटकं जी निर्धाव हाताळली होती अद्वितीय स्वरूपामध्ये. ऑस्ट्रेलिया संघासाठी आपण ग्लेन मॅग्राथ आणि शेन वॉर्नला पाहिलं होतं. 1871 आणि 1749 अशी निर्धाव षटकं त्यांनी देखील हाताळली होती. या आधीच्या षटकामध्ये मोहितने तो कारनामा केलाय. आता पुन्हा एकदा लौकिक आलेले आहेत. लौकिकने देखील पहिले दोन्ही चेंडू डॉट हाताळलेले आहेत. मागील 14 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा आलेल्या आहेत. गोलंदाजांचं अधिराज्य. आणखीन एक निर्धाव येतोय. आजच्या दिवसामधील सर्वाधिक छोटी टोटल कदाचित या मॅच मध्ये बघायला मिळू शकते. 17 धावा झालेल्या आहेत. 5व्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. प्रोडक्शन E18 धावांचं प्रोडक्शन करण्यामध्ये मात्र मागे राहतोय. धावा येणं बंद झालाय. लौकिक षटकातील 4था चेंडू घेऊन डिसिप्लिन फुल गोलंदाजी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करतोय. आणखीन एक डॉट स्वरूपातील चेंडू आपण पाहू शकलात. 13 चेंडूंमध्ये एकही धाव आलेली नाहीये आणि 4 महत्वपूर्ण गडी गारद करण्यात आलेले आहेत. अतिशय ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. लौकिक आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. लागोपाठ दुसरा निर्धाव षटक येईल का हे देखील बघण्यासारखं आहे. क्वालिटी कंट्रोल आपल्या खेळामधील गुणवत्ता सिद्ध करतोय. यावेळेस पुन्हा एकदा डॉट आलाय. सलग 5 चेंडू निर्धाव. अपील मात्र केलं होतं लौकिक यांनी, पण इंटरेस्टेड नाही आहेत. या आधीचं षटक मोहितने निर्धाव हाताळलंय. 5व्या षटकामध्ये लौकिकने देखील लागोपाठ 5 चेंडू डॉट रिलीज केलेले आहेत. सॉलिड गोलंदाजी होता. ऑन साइडला सजवलेला फटका. या षटकातील पहिली धाव आपल्याला बघायला मिळाली आणि एकेरीवरतीच थांबावा देखील लागेल. लौकिकचा स्पेल देखील कमालीचा राहिला. वैयक्तिक स्वरूपातील 2 षटकं त्याने हाताळलेले आहेत आणि या स्पेल मध्ये केवळ 3च धावा खर्च केलेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर होतोय. प्रोग्रेस कार्डवरती केवळ 18 धावा आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना प्रोडक्शन E18 संघ मात्र फलंदाजीमध्ये निष्प्रभ ठरलेला आहे. थोडासा कांतीहीन आपल्याला बघायला मिळतोय. 30 चेंडूंमध्ये 18 धावा करू शकलेल्या आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 विकेट्स डाऊन पाहायला मिळत आहेत. अतिशय उच्च श्रेणीय उच्च स्तरीय गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये जे सध्या आपण अनुभवतोय. याआधी जर आपण विचार केला तर 26 ही सर्वात छोटी टोटल आपण पाहिली होती आणि या मॅच मध्ये केवळ 18 धावा झालेल्या आहेत. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील ते बघण्यासारखं आहे. ऑन साइडला स्मॅश केलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. धन्यवाद. मोहित बारी यांच्या निर्धाव षटकाचा व्हिडिओ जो युट्यूबला अपलोड करण्यात आलेला आहे. सुंदर स्वरूपातील चौकार आपण पाहू शकलात. सुनील आविष्कार सध्या गोलंदाजी मार्क वरती आहे. शेवटच्या षटकामध्ये वन्स अगेन ऑफस्टमच्या पलीकडे शफल होऊन ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजविला गेलाय. याआधी 26 ही सर्वात छोटी टोटल आपण पाहिले होते, परंतु या मॅच मध्ये देखील कदाचित 26 पेक्षा जास्त टोटल होईल अशी आशा आणि अपेक्षा निर्माण केली फलंदाजाने. एक चौकार खेचून आता 23 झालेले आहे. 4 चेंडूंचं येणं शेष आहे. आविष्कारला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. नानिवली या गावातून बिलॉंग करणारा एक हँडसम क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. टॅप केलेला आहे.
स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या सेंटरला सिंगल येत आहे आणि या सिंगलच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करत असताना 24 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आविष्कार षटकातील चौथा चेंडू घेऊन लॉफ्टेड स्ट्रोक अप साइडला. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि आविष्कार मात्र त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करून थेट यष्टांचा वेध घेतोय. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धन्यवाद. बँड पथक आपल्या मनापासून आभार आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावचीच्या स्वरूपामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि आविष्कार यांनी तितक्याच शिताफीने तो चेंडू कलेक्ट केला. सुपर्ब फिल्डिंग बघायला मिळाली. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने देखना झेल परिपूर्ण केला जातोय. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 1 विकेट डाऊन. 8वा गडी पॅव्हिलियनच्या दिशेने. पंचवीस धावा कंप्लीट झालेल्या आहेत. शेवटचा बॉल घेऊन आविष्कार आणि इथून जर आपण पाहिलं पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर होतोय. 6 षटकांमध्ये प्रोग्रेस कार्डचा विचार जर आपण केला तर एकनाथ चुगले आम्हाला सूचित करतायत की आजच्या दिवसामधील सर्वात छोटी टोटल या ठिकाणी समोर आलेली आहे 25 धावा. 36 चेंडूंमध्ये 25 धावा झाल्या. विजयासाठी 26 धावांचं लक्ष क्वालिटी कंट्रोल या टीम समोर ठेवण्यात आलेलं आहे. निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये 26 धावांचं आव्हान 26 चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. अतिशय बहारदार अशी गोलंदाजी झाली पहिल्या सत्रामध्ये. हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर तेथे लौकिक आणि त्याच्या साथीने मोहित बारी असे 2 गोलंदाज चमकताना अनुभवायला मिळाले आणि त्या धारदार गोलंदाजीच्या बळावर केवळ 25 धावा 6 षटकांमध्ये. चला ओपनिंग पेअर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. टेनिस बॉल क्रिकेट आणि फार्मा प्रीमियर लीग च्या माध्यमातून खरं तर 18 एप्रिल 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेचा उदय झाला आणि त्या धर्तीवर आता गावोगावी खेडोपाडी लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सचिन रमेश तेंडुलकर यांची स्वप्नवत स्पर्धा ISPL हिचा देखील उदय झाला आणि टेनिस बॉल खेळणाऱ्या अनेक चांगल्या खेळाडूंना सुसंधी ची मात्र उपलब्ध करून देण्यात आली. टार्गेट निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये समोर आहे. सलामीवीर फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्यावा प्लीज विनंती आहे. क्वालिटी कंट्रोल टीमला ओपनिंग पेअर आपण या खेळपट्टीच्या दिशेने. PDTSA चं हे अतिशय नयन मनोहरी असं मैदान आपण पाहतोय. काय सुंदर खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. आज जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवरील सर्वाधिक मोठं मैदान जर आपण पाहिलं तर ते देखील भारताकडेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. याआधी तो रेकॉर्ड मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नच्या नावावरती होता. तिथे 1,08,000 प्रेक्षक बसून सामन्याचा आनंद घेऊ शकत होते, परंतु तो रेकॉर्ड ब्रेक केला भारताने. 1,32,000 प्रेक्षकांची क्षमता असलेलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद हे जागतिक क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील सर्वात मोठं मैदान आहे. त्या मैदानाची थोडीशी आठवण या ठिकाणी येते, कारण PTTS आहे पालघर जिल्ह्यातील. पालघर जिल्ह्याचा विचार जर आपण केला, पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड अशा 8 तालुक्यात, आणि त्या 8ही तालुक्यांच्या माध्यमातून सर्वाधिक सुंदर क्रीडांगण कोणतं असेल तर नो डाऊट PTTSचं नाव घेतलं जातं. अतिशय दर्जेदार, नेत्रलोचक, नयन मनोहरी, विस्मयकारक 26 चं टार्गेट आहे. आणि या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला, आज भारतासाठी खेळणारा शार्दूल नरेंद्र ठाकूर याच मैदानामध्ये प्रशिक्षण घेत होता. पुढे जाऊन मात्र पालघर जिल्ह्याचं नाव त्याने मोठं केलं अद्वितीय स्वरूपामध्ये. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. मोहित बारी आणि त्याच्या साथीने लौकिक ची जोडी आहे मैदानावर. पहिला चेंडू येते या वाईटच्या स्वरूपामध्ये हाताळणी करण्यात आलेले आहे. 1 रन स्कोर कार्ड वरती सजला जातोय. टार्गेट छोटा आहे. 36 चेंडूंमध्ये केवळ 26 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला, कधी कधी क्वचित आणि कदाचित काही अशा वेळा असतात जेव्हा छोटी टार्गेट देखील डिफेंड केली जातात क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु त्यासाठी गोलंदाजीचा स्तर देखील तेवढा उच्च श्रेणीय असावा लागतो. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा फलकावरती आहेत. आजचा दिवस मात्र गाजवलाय. खऱ्या अर्थाने मोहित बारीने काही जबरदस्त निर्धाव षटक हाताळलेला आहे. आता फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लौकिक यांनी देखील जबरदस्त गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये 3च धावा दिल्या. 18 चेंडूंचे मध्ये ज्या 3 धावा आल्या तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली आणि एक लो स्कोरिंग मॅच पुढे आलेले आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक छोटी टोटल जो उल्लेख मी केला होता हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेचा, ते खरोखरच घडलं. ते 35 धावांवरती झिम्बाब्वे ऑल आउट झाला होता. या सामन्यामध्ये केवळ 25 झाल्या. सिंगलचं रोटेशन होत आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. जेव्हा आपण धावसंख्येच्या उच्चांकाचा विचार करतो तेव्हा एम्स्टेल विनचं मैदान आठवतं. ज्या मैदानामध्ये इंग्लंड संघाने 498 धावा केल्या होत्या. 50 षटकांमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे एक दिवसीय फॉर्मॅटमध्ये. आणि धावसंख्येचा निच्चांक जेव्हा बघितला जातो तेव्हा मात्र झिम्बाब्वेचं नाव पुढे येतं. केवळ 35 धावा या मॅच मध्ये छोटी टोटल झालेले आहे. प्रोग्रेस कार्डवरती 3 धावा सजलेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. स्वप्नील षटकातील पुढील बॉल घेऊन, पंच बहुतेक इंटरेस्टेड नसावेत. येथे लीगल बॉल दर्शवण्यात आलाय. योग्य आणि सुयोग्य चेंडू, डॉट बॉल. मोहित बारीला आपण पाहतोय. छोटा पॅकेट, बडा बम, बडा धमाका. काही कौशल्य आहे. ऑलराऊंडर. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. शॉर्ट पॉइंट परिकक्षामध्ये चेंडू निघून जातोय. सुरुवात जरी संथ केली असेल तरी देखील गाडीचा गिअर चेंज करणं जाणतात दोन्ही फलंदाज. सध्या पहिल्या षटकामध्ये स्वप्नीलने योग्य लेंथ अँड लाईन वरती चेंडूंना मात्र पिच केलेला आहे. 4 धावा आहेत फलकावर. 4 चेंडूंचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न होतोय. 100चा स्ट्राईक रेट मेंटेन आहे या पहिल्या षटकामध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, एक शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्वीपर कव्हर आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस मात्र इनफिल्डच्या वरून लौकिकच्या बॅट मधून चेंडू निघून येतोय डीप मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करतायत फलंदाज. टायनचा गजर येतोय. अतिशय बहारदार स्वरूपामध्ये चेंडूला स्टॉप करण्यात आलेला आहे. 6 धावा कंप्लीट. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन स्वप्नील आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये इनसाइड आउट खेळले. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. जबरदस्त षटकार होता. थोडीशी मार्क्स ट्रेस्कॉथिकची आठवण आली.
ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो बघायला मिळाला, कुमार संगकारा अशा पद्धतीचे षटकार खेचायचे लौकिकच्या बॅटमधून. क्रिकेटचं मादक आणि अनुवादक सौंदर्य दर्शवणारा इनसाइड आउट सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलचा हा षटकार आपण पाहिलाय. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे 12 या अंकावरती. अतिशय दर्जेदार फटका, क्लासिकल स्ट्रोक सिलेक्शन, नजरेच्या कवाक्षामध्ये हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून रुतवून ठेवावा असा हा षटकार बघायला मिळाला लौकिकच्या माध्यमातून. आता चेंडू शिल्लक आहे 30. विजयासाठी अवघ्या 14 धावांचं लक्ष समोर राहिलेलं आहे. चैतन्य बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक इतिहास चांगला आहे फलंदाज मोहित बारीचा. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना गतवर्षी मात्र आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिला होता. रंजकतेचं शिखर गाठलं होतं खऱ्या अर्थाने प्रोडक्शन E18 च्या विरोधात खेळत असताना. यंदाचा हंगाम देखील तो गाजवतोय. निर्धाव षटक त्याने आपल्या नावावरती केलंय. सध्या विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये सुंदर सुरुवात बघायला मिळाली 200च्या स्ट्राईक रेटने. 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडू डॉट, त्यानंतर आले सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने आता 13 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर गोलंदाजी अक्षरशः कलात्मकतेचा आविष्कार करावा लागेल. कारण सध्या 13 धावा झालेल्या आहेत. 13 सप्टेंबर 1969 जन्मदिवस आहे शेन वॉन या खेळाडूचा. 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट घेण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावरती केला होता. तशी गोलंदाजी करावी लागेल परंतु ती होत नाहीये. लौकिकच्या बॅटमधून आणखीन एक षटकार, 6 धावा. एकोणावीस धावा परिपूर्ण होत आहेत. लौकिकच्या बॅटमधून दुसरा षटकार आलाय. याआधी इनसाइड आउट खेळले होते. आता मात्र फुल स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं. खूप चांगल्या पद्धतीने वेट अँड वॉच केलं होतं. चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर मात्र मिडल ऑफ द बॅटने डीप स्क्वेअर लेग परिक्षेत्राला क्लिअर करत असताना एक घणाघाती प्रहार. वन्स अगेन लॉफ्ट केलाय काउफेच्या दिशेने. लौकिकच्या बॅटमधून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार, 6 धावा. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. लागोपाठ आतापर्यंत जर आपण पाहिलं 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आलेले आहेत लौकिक यांच्या बॅटमधून. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर यावेळेस आपण पाहू शकताय 4 चेंडूंमध्ये 4 षटकार खेचत असताना विजयावर शिक्कामोर्तब. कॉंग्रॅच्युलेशन.